मेहंदीनंतर दीदीचं केळवण करायचं ठरलं. दीदीला तिच्या आवडीचं असं म्हणण्यापेक्षा आम्हाला जे चांगलं बनवता येतं असं खायला घालायचं होतं. गाजराचा हलवा, गोडी डाळ, भात, वाटाण्याची भाजी, श्रीखंड पुरी आणि बटाटा वडा हा होता आजचा मेनू. यातले बरेचसे पदार्थ करुणानेच बनवले. तिच्या साथीला आई, सानिका आणि मी तर होती. केळवण म्हणजे नवरी मुलीला लग्नाआधी घरी बोलवून तिच्या आवडीचं खायला घालणे, तिचे लाड आणि कौतुक करणे. मला या पद्धतीचं खूप कौतुक वाटतं. केळवणामागे अनेक रूढी व परंपरा आहेत. केळीच्या पानांना सकारात्मकता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. थोडक्यात केळवणामुळे लग्न या नवीन आयुष्याला शुभत्व येतं. थोऱ्या मोठ्यांचे आशीर्वाद लाभतात. आम्ही सगळीच भावंडं एकमेकांपासून दूर राहतो, फक्त सणासुदीला भेटतो. त्यामुळे या गोष्टी किती गरजेच्या आहेत असं मला वाटतं. सगळ्याच भावंडांनी एकत्र येऊन जेवण पण केलं. भातुकलीत आंब्याच्या पाण्याच्या चपात्या बनवणं, त्याच दीदीला खरंखुरं जेवण बनवून केळवणाला बोलवणं, यात आम्ही किती मोठे झालो आहे असं मला वाटलं.